कृष्ण हरी मित्रांनो, आज आपण जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या जीवनातील एका अशा खऱ्या आणि चमत्कारी घटनेबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या घटनेने महाराष्ट्राचा इतिहास बदलून टाकला. ही गोष्ट आहे तुकोबांच्या अथांग भक्तीची आणि त्यांच्या शब्दांची परीक्षा घेणारी. 17व्या शतकात देहू गावामध्ये एक सामान्य दुकानदार असलेले तुकाराम महाराज जेव्हा विठ्ठलाच्या भक्तीत लीन झाले तेव्हा त्यांच्या मुखातून अभंगांची गंगा वाहू लागली. त्यांनी लिहिलेले अभंग साध्या सोप्या भाषेत होते, जे थेट सामान्य लोकाशुख मनाला भिडत होते. पण जेव्हा एखादी चांगली गोष्ट समाजात घडू लागते तेव्हा त्याला विरोध करणारेही निर्माण होतात. तुकोबांच्या बाबतीतही तेच झाले. तुकाराम महाराजांची कीर्ती आणि त्यांचे अभंग संपूर्ण महाराष्ट्रात पसरू लागले होते. पण गावातील आणि परिसरातील काही सनातनी लोकांना हे रुचले नाही. त्या काळी वाघोली गावचे एक विद्वान पंडित रामेश्वर भट यांना तुकोबांचा हा वाढता प्रभाव आवडला नाही. त्यांचे म्हणणे होते की तुकाराम महाराज हे शूद्र वर्गातील आहेत, त्यामुळे त्यांना वेद किंवा अध्यात्मावर प्राकृत मराठी भाषेत लिहिण्याचा अधिकार नाही. रामेश्वर भटांनी तुकोबांना धर्मद्रोही ठरवले आणि हुकूम सोडला की तुम्ही लिहिलेले सर्व अभंग म्हणजेच तुमची गाथा ताबडतोब इंद्रायणी नदीत बुडवून टाकावी. जर तुमचे अभंग खरे असतील तर विठ्ठल ते वाचवेल, नाहीतर ते नष्ट होतील. हा आदेश ऐकून तुकाराम महाराजांच्या पायाखालची जमीनच सरकली. ते अभंग त्यांच्यासाठी केवळ कागद नव्हते, तर त्यांचे विठ्ठलावरचे प्रेम होते, त्यांचे उभे आयुष्य होते. पण अत्यंत विनम्र असलेल्या तुकोबांनी धर्माज्ञा मांडण्याचे ठरवले. देहूच्या इंद्रायणी नदीच्या घाटावर लोकांची गर्दी जमली होती. तुकोबांनी अत्यंत जड अंतःकरणाने आपल्या अभंगांच्या वह्या एकत्र बांधल्या, त्यांना एक मोठा दगड बांधला आणि विठ्ठलाचे नाव घेत ती गाथा इंद्रायणी नदीच्या डोहात सोडून दिली. गाथा पाण्यात बुडाली आणि पाण्यावर बुडबुडे आले. लोकाशोक डोळ्यात अश्रू होते तर विरोधकांच्या चेहऱ्यावर अहंकार. गाथा बुडवल्यानंतर तुकाराम महाराज देहूच्या विठ्ठल मंदिराच्या समोर आले. ते तिथेच दगडावर बसले आणि त्यांनी अन्न पाण्याचा त्याग केला. त्यांनी विठ्ठलाला आळवणी केली, हे पांडुरंगा, जर हे अभंग मी माझ्या अहंकाराने लिहिले असतील तर ते नष्ट होऊ दे, पण जर ते तुझ्याच प्रेरणेने आले असतील तर माझ्या शब्दांची लाज राख. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले. तुकोबा अन्न पाण्या वाचून तिथेच पडून होते. त्यांचे शरीर क्षीण होत चालले होते, पण त्यांचा विठ्ठलावरील विश्वास तसूभरही कमी झाला नाही. अवघे देहू गाव तुकोबांच्या या अवस्थेने हळहळत होते. लोक नदीकाठी जाऊन पाहत, पण गाथा पाण्याच्या तळाशीच होती. असे करत करत तब्बल 13 दिवस उलटले. विरोधक म्हणू लागले की तुकाराम खोटे होते, त्यांचे अभंग पाण्यात नष्ट झाले. 13व्या दिवशी तुकोबांची अवस्था अत्यंत गंभीर झाली होती. पण विठ्ठल आपल्या खऱ्या भक्ताची परीक्षा जास्त काळ पाहू शकत नव्हता. 13व्या दिवशी अचानक इंद्रायणी नदीच्या पात्रात एक वेगळीच हालचाल झाली. ज्या डोहात गाथा बुडवली होती तिथून पाण्याच्या वर काहीतरी तरंगताना दिसले. लोकांनी जवळ जाऊन पाहिले तर थक्कच झाले. तुकाराम महाराजांची ती अभंग गाथा पाण्याच्या वर तरंगत होती. एवढेच नाही तर 13 दिवस पाण्यात राहूनही त्या गाथेचा एकही कागद ओला झाला नव्हता आणि शाईचा एकही शब्द पुसला गेला नव्हता. गाथा ये कोरडी होती, जणू काही ती आत्ताच कुणीतरी पाण्यात ठेवली आहे. हा चमत्कार पाहून संपूर्ण देहू गावात विठ्ठलाचा जय जयकार झाला. तुकोबांनी डोळे उघडले. विठ्ठलाने त्यांच्या भक्तीची लाज राखली होती. जेव्हा ही बातमी रामेश्वर भटांना समजली तेव्हा त्यांचा अहंकार पूर्णपणे गळून पडला. ते स्वतः पायी चालत देहूला आले, तुकाराम महाराजांच्या पाया पडले आणि त्यांचे परम शिष्य बनले. मित्रांनो, ही घटना आपल्याला शिकवते की सत्य कधीही बुडत नाही. तुकाराम महाराजांचे विचार आणि त्यांचे अभंग हे काळाच्या ओघात नष्ट होणारे नव्हते, तर ते अजरामर होते. म्हणूनच आज शेकडो वर्षांनंतरही आपण तुका म्हणे म्हणून त्यांचे अभंग गातो. तुम्हाला ही तुकोबांची खरी कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.